महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त, सन्माननीय सभागृह आणि सर्व पत्रकार बंधू आणि प्रेक्षक, विषय क्रमांक 76 हा अत्यंत आपल्या सर्वांना आवडणारा विषय या ठिकाणी चर्चेला आलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये सार्वजनिक शौचालय आहेत आणि ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांना दिलेले आहेत, कोण ते ठेकेदार आहेत आणि ते ठेकेदार काम व्यवस्थित करतात का, याच्यावर पहिले आपली नजर ठेवणं फार गरजेचं आहे। मगाशी विषय आमच्या चांदणीनं काढला की दिघ्यामधली जी टॉयलेट्स आहेत त्याची गेल्या आठवड्यामध्ये आदरणीय आमचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले साहेबांनी आम्ही पाहणी केली। अत्यंत दुरावस्था आहे, परंतु ती पूर्वीपासूनच त्याची दुरावस्था आहे। मला वाटतं गेल्या टर्ममधल्या नगरसेवकांनी तिकडे लक्ष देणं बी गरजेचं होतं आणि आताचे आहे त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे। त्यांनी पण दिलं पाहिजे। माहित नसेल तर यांनी माहिती घ्यावी की ज्या कालावधीमध्ये तिथे हे बोलले आहेत पूर्वीच्या नगरसेवकांनी, आणि तिथे पूर्वी मी नगरसेवक होते, माझ्या कालावधीमध्ये तिथे जे टॉयलेट होणार नव्हते तिथे कंटेनर टॉयलेट बसवलेत आणि प्रत्येक ठिकाणी बोलवले। आणि हे मी जबाबदारीने सांगते, माझा रेकॉर्ड काढून घ्यावा। विनाकारण उभं राहायचं, आपल्याला चान्स मिळाला म्हणून कोणाला ब्लेम नाही करायचे। ब्लेम करत नाही मॅडम, मी ऐकून घ्या। प्रशासकीय कालावधी होता, माझ्याकडे पत्रव्यवहार आहे। तुम्ही बोलला छत्री घेऊन लोक बसतात, ही गोष्ट बरोबर आहे ना? छत्री घेऊन लोक बसतात, हा अजून 6 महिने झाले। आता बघा एका वर्ष या वर्षभरात सर्व टॉयलेट व्यवस्थित होती। शौचालय 20 वर्षापासून पाठपुरावा तर कुठे तुमचा पाठपुरावा? आता का नागरिकांना त्रास होतोय? नागरिकांना एवढा कसा काय त्रास होतोय? 20 वर्षापासून टॉयलेट स्वच्छ असते। आता त्या ठिकाणी 8 नगरसेवक निवडून आले, त्यांना त्याची काळजी आहे। आता 8 नगरसेवक सन्माननीय सदस्य, आपण ज्या विषयावर बोलताय, नवीन आता सदस्य आले, त्यांना काळजी आहे त्यांची। आता आपल्याला काळजी करायची गरज नाही। तुम्ही स्वीकृत आहात, मी स्वीकृत आहे। स्वीकृत नगरसेवक नवी मुंबईच्या कोणत्याही विषयावर बोलू शकतो। तुम्हाला नसेल माहिती तर पुस्तक वाचा। मी 2010 पासून नगरसेवक आहे, तुमच्या मी 2005 पासून आहे। हा, पण मला काही चांगली माहिती आहे। सन्माननीय आणि स्वीकृत नगरसेवक, सन्माननीय दोन्ही नगरसेवकांना विनंती आहे माझी की आपण विषयावर बोला, एकमेकावर ताशेरे ओढायला आपण इथं नाही आहोत। चला बोलतोय। कोणालाही ब्लेम करायच्या आधी त्याची माहिती घ्यावी आणि मग बोलावं। सन्माननीय सदस्य, महापौर मॅडम, माझी विनंती आहे, सन्माननीय सदस्य, आपण बोलताना कोणावरही ब्लेम करू नका, आपण आपला विषय मांडा।